गाईज अँड वेलकम बॅक टू माय व्लॉग. आय नो मी खूप दिवसानंतर टाकणार आहे, पण इट्स ओके. आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण मी चालली आहे मुंबईला टू व्लॉग द विसर्जन. आणि मी खूप एक्सायटेड आहे. लास्ट इयर मी पहिल्यांदा गेलेली आणि खूप मजा आली. खूप गर्दी होती, पण त्या गर्दीत सुद्धा एक वेगळीच मजा आहे आणि आता मला सवय झाली आहे यार. सध्या तर मी माझ्या मित्रासाठी थांबली आहे, पण ॲज युजल तो लेट आहे. आय मीन नेहमी मुली उशिरा करतात. दॅट्स नॉट ट्रू. काही मुलंसुद्धा उशीर करतात. फायनली स्टेशनला पोचल्यावर आम्ही फास्ट ट्रेन पकडली आणि आम्हाला ऑफिस आवर्स अवॉइड करायचे होते, म्हणून आम्ही मुद्दामून उशिरा निघालो घरातून आणि आम्ही दादरला पोचल्यावर करी रोडला जाणारी जी ट्रेन आहे ती पकडली. फायनली आम्ही करी रोडला पोचलेलो आणि उतरून आम्ही निघालो गणेश गल्लीला जायला. मी ओढणी एक ओढून घेतली कारण खूपच ऊन होतं. मी लिटरली प्रे करत होती की पाऊस पडू दे, पण पावसाचा एक नामोनिशाण नव्हता आणि हळूहळू गर्दी वाढत चाललेली. पण उत्सुकता तेवढीच होती माझ्या अंगात बाप्पाला बघायची. आम्ही गणेश गल्लीत पोचलो तेव्हा आम्हाला एक फॉलोअर दिसला. तो लालबागचाच होता आणि त्यांनी आमची खूप मदत केली. खरंच त्याला खूप मोठा थँक्यू माझ्यातर्फे आणि माझ्या मित्रातर्फे. आणि त्यांनी आम्हाला हा आरस दाखवला आणि खूपच वाईट वाटलं बघून मला तेव्हा, कारण असं वाटलं की बाप्पा जरा उशीरच झालं मला यायला. मी दरवर्षी बाप्पांचं दर्शन घ्यायला येते, पण यावर्षी जमलं नाही म्हणून मी विसर्जन मिस नाही करणार होते. मी दरवर्षी विसर्जनालाही जाते, पण थोडं वाईट वाटलं मला की मी मिस केलं यावर्षीचं दर्शन. आम्ही चालत पोचलो बाप्पाच्या जवळ, पण बाप्पा आम्हाला समोरून नाही, बाप्पा आम्हाला पाठीमागून दिसत होते. इथे आम्ही एंट्री बाप्पाची बघायला प्रयत्न करत होतो, बट मी आहे बुटकी आणि मला नाही दिसलं असतं. सो आम्ही जागा चेंज केली बघायची आणि नंतरचा जो दृश्य होता जो आम्ही बघितला, मला डोळ्यात पाणी आलं माझ्या. ही सुंदर मूर्ती आहे मुंबईच्या राजाची आणि आम्ही इकडे थांबलेलो कारण आम्हाला मुंबईच्या राजाची आणि लालबागच्या राजाची ग्रेट भेट बघायची होती. आणि खूप गर्दी होती, पण वर्थ द वेट. मागच्या वर्षी जे पण गोष्टी मिस झालेले ते यावर्षी कवर करायचे होते, म्हणून मी यावर्षी थोडं लवकरही आली आणि मला ते गोष्टी बघायलाही मिळाले जे बघायचे होते मला. तुम्हाला सगळ्यांना जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर नक्की या, प्लीज या आणि बघा एकदा. खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे.
आणि ही जी मूर्ती आहे ही परळच्या सम्राटची आहे आणि आमच्यासोबत त्यांचा मूर्तिकारसुद्धा होता. त्या मूर्तिकाराचं नाव आहे साईराज दळवी आणि खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि मूर्तीसुद्धा खूपच सुंदर बनवलेली. आम्ही दुपारच्या उन्हामुळे संतापलेलो म्हणून आम्ही जेवायला गेलो आणि जेवून झाल्यानंतर आम्ही विचार केला चिंचपोकळी स्टेशनला जाऊ आणि तिथे गेल्यावर आम्हाला खूप सारे बाप्पा बघायला मिळाले. विसर्जनाची ही गोष्ट चांगली आहे की आपल्याला सगळेच बाप्पा दिसतात, पण तेवढंच दुःख होतं की ते आता आपल्या घरी चालले आहेत. आणि मागच्या वर्षीसारखं मी यावर्षीसुद्धा चिंचपोकळी स्टेशनला थांबलेले, कारण इथून मस्त दर्शन मिळतं तुम्हाला राजांचं. सो इकडे लोक साठलेली, कारण लालबागचा राजा इथून जाणार होता पुढे भायखळ्याला. आणि घरी जायच्या आधी मला एकदा दर्शन घ्यायचं होतं लालबागच्या राजाचं, म्हणून विचार केला मी थांबते आणि बघूनच जाते, जसं मी लास्ट इयर पण केलेलं. बाप्पा सगळ्यांना आनंदाने आणि सुखरूप ठेव आणि खरंच बाप्पांचा आशीर्वाद नेहमी आपल्या डोक्यावर आहे. खरंच तुमच्यासारखं मलाही गणेश चतुर्थीची खूपच आठवण येईल, पण बाप्पा पुढच्या वर्षी लवकरच येईल आणि 1 वर्ष कसं जाईल कळणारच नाही. आणि जेवढा आपल्याला आनंद होतो विसर्जनात नाचायचा, तेवढाच दुःख होतो जेव्हा बाप्पाच्या विसर्जनाचा वेळ असतो तेव्हा. आणि हा माझा पहिला अटेम्प्ट होता व्लॉग करायचा. मी विसर्जन सोहळा कधीच व्लॉग केला नाही आहे. मागच्या वर्षी मी गेलेले, पण मी फक्त बघायला गेलेले की मुंबईत विसर्जन कसं होतं. पण यावर्षी मी प्रॉपर व्लॉग करायचा विचार केला. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मे बी पुढच्या वर्षी मी जाईन तर अजून बेटर करू शकीन. तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.